तोंडातून नाकातून औषध देताना तर आपण ऐकलेलं आहे, पण तुम्ही कधी बेंबीतून औषध देताना ऐकलंय? नमस्कार, माझं नाव डॉक्टर देविका देशमुख आणि मी संपादिका आहे केरळा आयुर्वेदिक क्लिनिक विलेपार्ले पूर्व येथील. आज आपण नाभी पूरण म्हणजे बेंबीतून औषध देऊन त्याचे कसे उपचार करू शकतो त्याबद्दल ऐकणार आहोत. नाभी पूरण ही कन्सेप्ट आयुर्वेदात आहे, जसं कर्णपूरण आहे. म्हणजेच आपल्या शरीरातल्या काही ज्या गोष्टी आहेत त्याच्या थ्रू आपण औषधं दिली तर तिकडे त्याचा फायदा जास्त त्वरित आणि जास्त इफेक्टिव्हली होतो. हो, बरोबर ऐकलत. नाभीतून काही औषध द्रव्ये सोडली तर पोटाच्या तक्रारी, जठराच्या तक्रारी, कॉन्स्टिपेशनच्या तक्रारी आणि पायदुखीच्या तक्रारी मात्र पूर्णपणे निघून होत जातात. अहो, तेवढंच नाही, पण केसांच्याही तक्रारी पूर्ण दूर होतात. येस, यू हर्ड इट राईट. नाभी पूरण हे आयुर्वेदात ह्याच्यासाठी मेन्शन केलंय कारण आपण आपल्या अंगातले जे काही आपण त्याला छिद्र म्हणतो त्यांचा वापर करून तिकडची ॲब्झॉर्प्टिव्ह पॉवर बघून माणसांना बरं करू शकतो. जेव्हा बाळ लहान असतं तेव्हा ते आईची त्याच्या नाभी नाळासोबत त्याच्याबरोबर अटॅच्ड असतं, बरोबर आहे. जेव्हा बाळ आईपासून दूर होतं किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर आपण काय करतो, पहिले डॉक्टर काय करतात? नाभी नाळ कट करतात आणि नाभी नाळ कट केल्यानंतर आईचं जे रक्त असतं ते पूर्णपणे बाळाच्या अंगात जाण्यासाठी ही नाळ मात्र वरती धरून ठेवतात. आणि तीच गोष्ट मी ऑक्टोबर महिन्यात जेव्हा डिलिव्हरी झाली होती राम मंदिर स्टेशनला तिथे करून घेतलं. कारण ते रक्त जर पूर्ण आलं नाही तर बाळामध्ये इम्युनिटी अतिशय लो होते हे बघितलं गेलंय. म्हणूनच जर ते छिद्र ओपन असेल तर त्या छिद्रा थ्रू आपण जी काही तेल देतो, घृत देतो, औषधे देतो त्याचा अतिशय सुंदररित्या उपयोग आपल्या पोटावर होतो. पोटदुखी होत असेल, पिरियडचे त्रास असतील, प्रॉब्लेम्स काही असे चालू असतील ज्याच्यात कॉन्स्टिपेशन क्रॉनिक आहे किंवा पोटात कळ मारणे, सतत अतिसार होणे, अतिसार म्हणजे डायरिया होणे किंवा अशा अनेक वाताच्या गोष्टींवरती आणि पित्त जास्त ज्यांना होतं, सतत पित्ताच्या उलट्या, मळमळ किंवा पोटदुखी, पिरियड क्रॅम्पिंग, PCOS अशा कंडिशन्समध्ये आपण नाभीचा उपयोग करतो. त्यात साधारण एरंड तेल, तिळाचं तेल, कोकोनट ऑइल किंवा अशी औषधद्रव्य दिली जातात जी आपण रूम टेम्परेचरपेक्षा थोडीशी जास्त गरम करतो आणि मग त्या नाभीत सोडतो. पण हे मात्र एका आयुर्वेदिक डॉक्टरच्या अंडरच तुम्ही केलं पाहिजे, आपलं आपण करायला जायचं नाही. कारण आपल्याला माहिती नसेल की कुठलं तेल कशासाठी वापरलं जातं तर मग त्याचा उपयोग तुम्हाला होणार नाही. ॲट द सेम टाइम आपण कॅस्टर ऑइल पॅच म्हणून आजकाल खूप फेमस झालंय सगळीकडे, बरोबर, की कॅस्टर ऑइल पॅच तुम्ही लिव्हरवर ठेवलं की लिव्हर डिटॉक्सिफाय होतं. अहो, हे तर आपल्याकडे आधीच सांगितलं गेलेलं आहे. म्हणून एरंडपत्र किंवा कॅस्टर ऑइल एका गॉजपीसवर घेऊन तुम्ही जर तुमच्या लिव्हरच्या साईडला ठेवलं आणि नाभी पूरण केलं रात्री झोपायच्या आधी 10 मिनिटं तर तुम्हाला शौचाला म्हणजे मोशन्स एकदम क्लिअर होतात, वाताचे त्रास कमी होतात. तसंच तुम्हाला याबद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल तर जरूर केरळा आयुर्वेदिक क्लिनिक विलेपार्ले पूर्व मुंबई इथे मला जरूर अप्रोच करा आणि खाली नंबर्स लिहिलेलेच आहेत. धन्यवाद.